नमस्कार मित्रांनो, आजच्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं मी पवन स्वागत करतो. ओके, तर कालची आपली तिसरी टेस्ट होती आणि तिसऱ्या टेस्टचे जे आपले टॉपर आहे ते आपण या ठिकाणी अनाऊन्स करतो आहे. ओके, तर मित्रांनो आपण टॉपर कशा पद्धतीने या ठिकाणी काढले ते मी तुम्हाला सर्वात पहिले सांगतो. बघा, जे कोणी मुलं जे कोणी 100 मुलं सर्वात पहिले काय करतील, या ठिकाणी टेस्ट देतील, त्यांना आपण या ठिकाणी काय करणार आहे, त्यामधून टॉपर निवड. काय पहिले जे कोणी 100 मुलं असणार आहे, ओके, त्या मुलांना आपण निवडणार आणि त्या 100 पैकी जे कोणी डबल टेस्ट देतील त्यांना आपण पहिले काढून टाकणार. आणि जे बाकीचे उरलेले ते जे मुलं आहे बाकीचे उरलेले, त्यामध्ये ज्यांना कुणा 80पेक्षा जास्त मार्क पडतील, 100 पैकी 80पेक्षा जास्त ज्यांना मार्क पडतील ते आपण या लिस्टमध्ये घेणार आहे. तर आजच्या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 असे मुलं आहेत. ओके, काही जण असे आहेत त्यांना 100 पैकी 100 96 आहे, पण त्यांनी डबल टेस्ट दिली, त्यांना आपण या ठिकाणी घेतलं नाही. ओके, तर ह्या मुलांनी काय केलं आहे, एकदा टेस्ट दिली आणि त्यामध्ये यांना 80पेक्षा जास्त स्कोअर आला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोकेश आहे, वेदांत आहे, विकी आहे, लोणकर आहे कोणीतरी, आणि बघा या ठिकाणी सारंग ओके, आणि सागर आहे. ओके, तर या मुलांना या ठिकाणी 80पेक्षा जास्त मार्क आपल्या या तिसऱ्या टेस्टमध्ये या ठिकाणी पडले. आजचं आपलं जे ॲनालिसिस आहे मित्रांनो, चौथ्या टेस्टचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी घेणार आहे. ओके, 23 मेला म्हणजे आजच आपली टेस्ट आपण सकाळी 9:12 या ठिकाणी लॉन्च केली होती आणि तिचं आपण या ठिकाणी व्हिडिओ सोल्युशन आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या टेलिग्राम चॅनलला घेतलं होतं. ओके, तेच आपण या ठिकाणी आता बघत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अजूनही सांगतो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला या ठिकाणी नक्कीच लाईक करा, कारण 100% फायदा तुमचा या ठिकाणी होणार आहे. ओके, तर चला एकदा मी PDF या ठिकाणी सेट करून घेतो. बघा PDF तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. पेनाचा रंग तुम्हाला जो सर्वात जास्त आवडतो तो लाल. ओके, तर चला तो या ठिकाणी मी घेऊन घेतला. ओके, या ठिकाणी सगळं काही रब केलं आणि पहिल्या प्रश्नाकडे आपण आलो आहे. बघा, परत एकदा सांगतो, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप साऱ्या टेस्ट आपण फ्रीमध्ये या ठिकाणी लॉन्च करतो आहे. आजची जी टेस्ट असणार आहे ती चौथी टेस्ट असणार आहे. ओके मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे तुमची सर्व काही जन्मकुंडली माझ्याकडे या ईमेलद्वारे या ठिकाणी येते. तुम्ही टेस्ट कितीदा दिली, तुम्हाला कोणत्या टेस्टमध्ये किती मार्क पडले, तुम्ही किती वाजून किती मिनिटाला टेस्ट दिली आणि किती टायमात तुम्ही टेस्ट दिली, ते सर्व काही मी या ठिकाणी तुमची जन्मकुंडली, तुमचा बायोडाटा लिहून ठेवत असतो. ओके, तर बघा पहिला प्रश्न असा आहे की सेमीकंडक्टरवरचा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्सचा प्रश्न आहे. कम्प्लिटली एन टाईप सेमीकंडक्टर इज म्हणजे एन प्रकारचा जो अर्धवाहक सामग्री आहे, काय कोणती एन प्रकारची अर्धवाहक सामग्री म्हणजे सेमीकंडक्टर आहे, त्याच्यावरती चार्ज कोणता असतो. सर्वात पहिले तुम्हाला सांगतो मित्रांनो, पी टाईप असो की एन टाईप असतो तो न्यूट्रल असतो. पी टाईप असो की एन टाईप असो तो न्यूट्रल असतो. मग आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे का नाही, इलेक्ट्रिकली चार्ज आहे का नाही, तो काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो दोन्ही पण काय असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. तिसरा प्रश्न आहे बघा, म्हणजे दुसरा प्रश्न आहे त्याला की 3 नंबरचा या ठिकाणी कोडिंग आली का, कारण आपल्या ईमेलला आपण 1 नंबर या ठिकाणी देत असतो. ओके, बघा टिंब फरकाची बीजगणितीय बेरीज शून्याच्या बरोबरीची असते. बघा कधीही तुम्ही काय करायचं, मराठी रेफर करायची नाही, सर्वात पहिले इंग्लिश रेफर करा, कारण आपण या ठिकाणी काय करतो, ट्रान्सलेट करत असतो, त्यामध्ये आपली लँग्वेज या ठिकाणी चेंज होते. ओके, बघा स्टेट द, बघा अल्जेब्रिक सम आली म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचे काय, अल्जेब्रिक सम आली म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे की या ठिकाणी काहीतरी KCL किंवा KVL लागला. ओके, बघा स्टेट द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज डिफरंट इन एनी लूप मस्ट बी इक्वल टू 0. बघा व्होल्टेजचं बोलले या ठिकाणी, कशाचं बोलले मित्रांनो, व्होल्टेजचं. परत एकदा काय करायचं, परत प्रश्न वाचायचा, कारण या ठिकाणी 100% चुकण्याचे चान्सेस असतात. टिंब फरकाची बीजगणितीय बेरीज शून्याच्या बरोबरीची असली पाहिजे, टिंब फरकाची. आणि वरती काय सांगितले, स्टेट दॅट द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज डिफरंट एनी लूप. व्होल्टेज बोलले म्हणून आपला या ठिकाणी काय येतो मित्रांनो, KVL येतो. जर करंटचं काहीतरी बोलले असते त्या ठिकाणी अल्जेब्रिक सम 0 असते, तर आपलं काय आलं असतं, KCL या ठिकाणी आलं असतं. ओके, चला पुढचा प्रश्न आहे आपला लेन्झ लॉवरती आहे. बघा लेन्झचा कायदा टिंबच्या संरक्षणासाठी परिणाम करतो. बघा तुम्हाला EMFचं या ठिकाणी इक्वेशन वगैरे माहीत असेल, लेन्झचं तो काय करतो, फक्त EMFचं काय करतो, संरक्षणाचा परिणाम करत असतो. करंटचा आहे का, करंट नाही, चार्ज नाही. बघा एकच मिनिट हा, PDF लॉक टाकलं नाही मी, ते सेट झालं नाही. बघा एकच मिनिट हा, बघा या ठिकाणी करंट, चार्ज आणि एनर्जीचा तिथे काही संबंध नसतो, तो काय करतो, EMFचं या ठिकाणी काय, लेन्झ लॉ इज अ कन्झर्वेशन ऑफ, काय करतो तो कन्झर्वेशन कायचं करतो, EMFचं या ठिकाणी करत असतो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न नंबर 5वा. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द, बघा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स करायचं म्हणजे याची टोटल काढायची तुम्हाला. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, सिरीजमध्ये, सिरीज म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज होईल. पॅरलल म्हणजे काय करायचं असतं, मग तुम्हाला
त्यांचे रूल्स रेग्युलेशन तुम्हाला मी कालच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितले. काय करायचं, 100 आणि 200 झाले 300. ओके, 300 अधिक 300 किती झाले, 600 झाले. ओके, 600 या ठिकाणी होतं. मग 600 बघा या ठिकाणी 4 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा, 6 नंबर म्हणजेच 5 नंबरचा प्रश्न. ॲम्प्लिफायरचा कोणता वर्ग किमान आवृत्ती म्हणजे काय? ॲम्प्लिफायर हॅज मिनिमम डिस्टॉर्शन. डिस्टॉर्शन म्हणजे काय या ठिकाणी मित्रांनो, कोणतेही बिनाकामीचे सिग्नल त्या ठिकाणी नसतात, म्हणजे कमी असतात. असा कोणता आहे की त्यामध्ये बिनाकामीचे सिग्नल सर्वात कमी असतात? तर त्यामध्ये ग्रुप आपण ए बघितला होता, बी बघितला होता, ए बी बघितला होता आणि सी बघितला. सर्वात कमी असतं जे डिस्टॉर्शन असतं मित्रांनो ते एमध्ये असतं. किती लक्षात ठेवायचं. याचा पूर्ण काही डाटा या ठिकाणी टेलिग्रामला मी प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ओके, तर एमध्ये सर्वात कमी डिस्टॉर्शन असतं म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न काय, शेडेड कॅपॅसिटर. व्हॉट इज द ओम काय ओम मीटर रीडिंग फॉर अ शॉर्ट सर्किट. बघा या ठिकाणी हे तुमचं कॅपॅसिटर आहे. या कॅपॅसिटरला तुम्ही जर शॉर्ट सर्किट जर केलं तर तुमच्या ओम मीटरची रीडिंग काय दाखवेल मित्रांनो? कधीही सांगतो ओम मीटर काय दर्शवतो, काय मोजतो, रेजिस्टन्स मोजतो ओममध्ये. ओके, तर या ठिकाणी जर शॉर्ट सर्किट झालं तर या ठिकाणी तुमचं हे असेल का मला सांगा, काही अडथळा असेल का, रेजिस्टन्स या ठिकाणी असेल का? कोणताही रेजिस्टन्स त्या ठिकाणी राहणार नाही, म्हणून तुमचं उत्तर काय असणार त्या ठिकाणी 0. कारण त्या ठिकाणी तुमचा कोणताही अडथळा राहिला नाही, रेजिस्टन्स राहिला नाही, कारण तो शॉर्ट झाला. जर शॉर्ट नसता जर शॉर्ट नसता असा तर या ठिकाणी काय असतं, रेजिस्टन्स काहीतरी आपल्याला भेटला असता, म्हणजे अडथळा काहीतरी या ठिकाणी आपल्याला भेटला असता. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे आता 8 नंबरचा म्हणजेच 7 नंबरचा, कारण आपण एक्स्ट्राचा एक प्रश्न या ठिकाणी नंबर देतो आहे त्याला. ओके, बघा जर सर्किटचे पॉवर सप्लाय व्होल्टेज दिलं आहे 125 वोल्ट आणि मालिकेतील समतुल्य रेजिस्टन्स आहे 100 वोल्ट. बघा या ठिकाणी काय काय दिलं आहे ते सर्वात पहिले या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. ओके, आणि तुम्हाला काढायचं काय, करंट काढायचं आहे मित्रांनो. काय करंट, तुम्हाला व्होल्टेज किती दिला 125 वोल्ट आणि रेजिस्टन्स किती दिला आहे तुम्हाला, रेजिस्टन्स बघा या ठिकाणी रेजिस्टन्स आहे का, रेजिस्टन्स आहे तुम्हाला 100 व्होल्ट नाही तिथं ओम पाहिजे होतं. बघा 100 ओम. आपण आज सोडून बघू, या ठिकाणी जर टायपर करून काहीतरी मिस्टेक झाली असेल तर बघू एकदा. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी याचा फॉर्म्युला माहीत असेल बघा, करंटचा काय असतो, V/R असतो. हा रेजिस्टन्सच बघा या ठिकाणी ओमच असलं पाहिजे. ओके, ओम अशा पद्धतीने. ओके, तर व्होल्टेज किती असतो तुमचा मला सांगा, व्होल्टेज किती आहे या ठिकाणी दिलेला 125 ओके व्होल्ट. ओके, आणि या ठिकाणी रेजिस्टन्स किती दिला आहे 100 ओहम. तर या ठिकाणी जर तुम्ही 2 शून्य काटायचे असले तुम्हाला इकडं 2 ठिकाणी या ठिकाणी पॉईंट न्यावं लागतो, म्हणून तुमचं उत्तर काय येणार 1.25 ॲम्पियर असतं. कशाचं, करंटचं युनिट काय असतं, ॲम्पियर असतं, म्हणून 1.25 ॲम्पियर या ठिकाणी तुमचं उत्तर आलं पाहिजे. ओके, ऑप्शन नंबर ए तुमचा या ठिकाणी बरोबर असेल. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, ओव्हरहेड सिस्टम कॅन बी डिझाईन फॉर अप टू. बघा ओव्हरहेड सिस्टम टिंबपर्यंत डिझाईन केली जाऊ शकते. बघा ती 765 kV पर्यंत आपण ओव्हरहेड सिस्टम या ठिकाणी काय करतो, व्होल्टेज ट्रान्सफर करत असतो. पण या ठिकाणी सर्वात जास्त तुम्हाला 400 kV या ठिकाणी दिले आहे. बघा मग या ठिकाणी 132 म्हणजे सर्वात जास्त बोलले ना, मग सर्वात जास्त या ठिकाणी ढळढळ दिलं आहे या ठिकाणी 400 kV. डोळे लावून सुद्धा ज्याला अभ्यास पण या ठिकाणी नाही केलेला इलेक्ट्रिकलचा तो सुद्धा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला असता. चला पुढचा प्रश्न आहे बघा, फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं आहे, पण जोडणी कशी आहे, पॅरललमध्ये जोडणी. मग आपण काय करतो मित्रांनो, या ठिकाणी 120 अधिक 100 अधिक 1/5 अशी लंबी हे काय करतो, लंब्या पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करतो. पण असं करायचं का नाही, या ठिकाणी डायरेक्ट याची लसावी काढायची. लसावी काय येईल मित्रांनो, या ठिकाणी बघा 100 काय आली 100. बघा मग या ठिकाणी किती येतं बघा 100, 20 100 अधिक 100 1 100 अधिक 50 दोन्ही 100. ओके, बघा असं केल्यानंतर 5 1 6 6 आणि 2 8 होते. बघा या ठिकाणी आला खाली तुमचा 100, या ठिकाणी सोडवतो मी इकडं. ओके, 100 तुमचा वरती जात असतो मित्रांनो आणि 8 खाली येते. कशा पद्धतीने सर्व डिटेल्ससाठी तुम्हाला या ठिकाणी कम्प्लिटली लेक्चर याचं बघावं लागेल. ओके, याचा जर भाग दिला तुम्ही 8 1 8 ओके, राहिले 2 2 आणि हा इकडचा 0, मग 8 2 16. ओके, मग किती राहिले 4, मग पॉईंट देऊन 0 घेऊ आपण, 8 5 40 म्हणून 12.5 तुमचं या ठिकाणी उत्तर आलं. ओके, कळलं असेल सर्वांना, कळलं नसेल तर परत व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. चला पुढचा प्रश्न आहे बघा, इफ द बॅटरी काय, बॅटरी ऑफ अ सेल फोन काय, सेल फोनची बॅटरी आहे बघा, ऑपरेट ॲट द 11 व्होल्ट. व्होल्टेज दिलं आहे तुम्हाला, तिचं ऑपरेटिंग किती आहे 11 व्होल्ट आहे. आणि द करंट दिला या ठिकाणी, व्होल्टेज दिले 11 व्होल्ट आणि करंट किती दिला आहे तुम्हाला 0.9 ॲम्पियर. कधी पॉईंट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघायचा. आणि मस्ट बी काय, म्युझिक इज प्लेइंग, व्हॉट इज द रिक्वायर्ड पॉवर किती लागणे या ठिकाणी सांगितलं आहे. गरज नाही तुम्हाला प्रश्न वाचायची पूर्णपणे. ओके, V × I तुमचा काय असतो, पॉवरचा फॉर्म्युला असतो. व्होल्टेज किती आहे 11
गुणिले तुम्हाला 0.9 करायचं. 11 नंबर 99 आणि एका अंकानंतर पॉईंट आहे, बरोबर आहे का. 11 आणि 9चा गुणाकार केला, ओके, गुणाकार केला आणि एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे एका अंकानंतर पॉईंट दिला, ओके. मग तुम्हाला 9.9 वॅट का आलं, कारण हे पॉवरचं युनिट, ओके. मग 9.9 वॅट काय आलं, तुमचं उत्तर आलं या ठिकाणी, ओके. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ करंट रिक्वायर्ड फॉर 12 व्होल्ट बॅटरी दॅट सप्लाय पॉवर फॉर 11 म्हणजे चार्ज क्यूर म्हणजे ओम आहे, इथं ओम आहे या ठिकाणी. तुम्हाला काय केलं, 11 काय दिलं तुम्हाला, रेजिस्टन्स दिला 11 ओम, क्यूच्या जागी ओहम आहे बघा या ठिकाणी, तुम्ही चेंज करून घ्या, ओके. आणि या ठिकाणी काय दिलं, रिक्वायर्ड बॅटरीचं व्होल्टेज दिलं आहे तुम्हाला, व्होल्टेज 12 व्होल्ट, किती 12 व्होल्ट. आणि काय परत मराठीतून वाचून घ्या, 12 व्होल्ट बॅटरीला 11 ओम रेजिस्टन्सला वीज पुरवण्यासाठी किती विद्युत प्रवाह आवश्यक आहे, म्हणजे आय काढायचा आहे. आय = V/R असतं, तुम्हाला माहिती आहे की नाही, V/R असतं, ओके. व्होल्टेज किती आहे, 12 आहे. रेजिस्टन्स किती दिला आहे तुम्हाला मित्रांनो, 11. मग 11 × 11 राहिला एक पॉईंट दिला, घेतला 0, ओके. मग भाग जातो आहे का बघा, थांबा, 11 × 11 राहिला 1, ओके. मग भाग जातो आहे का 1ला, मला सांगा 1ला भाग जातो आहे का, नाही जात, ओके. म्हणून काय करायचं तुम्हाला, परत या ठिकाणी 0 घ्यायचं. पण परत या ठिकाणी 0 घेण्यासाठी तुम्हाला इथे 0 द्यावा लागतो. मग 11 नंबर 99 होतं बघा, ओके. 11 नंबर 99, मग 1.09 कुठे दिसतंय का तुम्हाला ॲम्पियरमध्ये, ओके. मग आपला करंट किती आला आहे, 1.09, ओके. जर जास्त स्पीडनं होत असेल जर कॅल्क्युलेशन मला सांगा, आपण काय करू, स्लो घेऊया पुढच्या सेशनमध्ये. बघा पुढचं काय, तुम्हाला एक IC दिली आहे 7476 आणि याला काय म्हणता तुम्ही, असं तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे, ओके. IC किती आहे, 7476 IC, आणि याला काय म्हणतात, काय म्हणतात तिला ते सांगितले. बघा IC 7476 जी तुमची असते तिला तुम्ही JK फ्लिपफ्लॉप या ठिकाणी म्हणत असता, काय JK फ्लिपफ्लॉप, लक्षात ठेवा. IC कोणती, 7476, ओके. आणि IC 7476ला काय म्हणता तुम्ही, JK फ्लिपफ्लॉप, ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. खालील पैकी कोणते घटक कंडक्टरच्या प्रतिकार शक्तीवर परिणाम करत नाही. काय विचारले तुम्हाला, खालीलपैकी कोणते घटक कंडक्टरच्या प्रतिकार शक्तीवर परिणाम करत नाही. इंग्लिशमध्ये बघूया, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर डज नॉट अफेक्ट द कंडक्टर, काय रेजिस्टन्स. बघा रेजिस्टन्स सर्वात पहिले आला की या ठिकाणी ρL/A या ठिकाणी येतं मित्रांनो, म्हणजेच या घटकावरती तुमचं काय परिणाम होतो. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा घटक या ठिकाणी दिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं काही या ठिकाणी काय होत नाही, प्रॉब्लेम तो रेजिस्टन्सवरती करत नाही. मग रेजिस्टन्स काय, रेजिस्टिव्हिटीवरती डिपेंड आहे, लेंथवरती डिपेंड आहे, एरियावरती डिपेंड आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेंथ, एरिया आणि रेजिस्टन्स दिला आहे, पण वेट आपल्याला या ठिकाणी दिला आहे का नाही. मग रेजिस्टन्स काय आपला वेटवरती डिपेंड नसतो, म्हणून आपलं काय याचं उत्तर वेट. 14 या ठिकाणी 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आपलं वेट, कारण वेट काय या ठिकाणी परिणाम करत नाही. बघा हा प्रश्न या ठिकाणी बघा खूप साऱ्या मुलांना कळला नाही, ओके. हा प्रश्न काय आहे तुम्हाला, कंडक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, ओके. सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी रेजिस्टिव्हिटीचा आणि त्या सगळं काय कन्सेप्ट या ठिकाणी माहीत पाहिजे. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय असतो मित्रांनो, RA/L असतो. तर रेजिस्टिव्हिटी आपला कंडक्टिव्हिटी जो आहे त्याचा रेसिप्रोकल असतो, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, L वरती येईल तुमचा आणि RA खाली येईल. मी इथेच व्यवस्थित लिहितो बघा. आता बघा तुम्हाला काय काय गोष्टी दिल्या आहेत ते लिहायचे या ठिकाणी. बघा 20 मीटर म्हणजे तुम्हाला लेंथ दिली किती, 20 मीटर, ओके. आणि तुम्हाला काय दिलं आहे, एरिया दिला आहे किती, 1, ओके. आणि तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे का, हो दिला आहे. रेजिस्टन्स किती दिला आहे तुम्हाला, 4 ओहम दिला आहे, ओके. तर तुम्हाला काय करायचं, किमती ठेवायच्या फक्त. लेंथ किती आली तुमची, 20 आली. आता रेजिस्टन्स काय आला तुमचा या ठिकाणी 4 आला, ओके. आणि एरिया काय आला, 1 आला. जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1चा काही फरक पडतो का नाही, डायरेक्ट 4 × 5 = 20 म्हणून तुमचं उत्तर काय आहे इथं या ठिकाणी आलं आहे 5 आलं आहे. बघा तुम्हाला 5 कुठे दिसते का, नंबर 2च्या ऑप्शनमध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल, ओके. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 16. खालीलपैकी कोणता निकष दिव्याच्या समांतर जोडणीमध्ये समान आहे. समांतर म्हणजे पॅरलल जोडणी केली आपण. कशाची पॅरलल जोडणी केली, लॅम्पची. ती लॅम्पची करा की सेलची करा, कशाची करा. जर पॅरलल जोडणी जर या ठिकाणी आली तर तुमचं काय असतं, व्होल्टेज काय असतं त्या ठिकाणी समान असतो. आणि व्होल्टेज समान असला म्हणजे या ठिकाणी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, मग व्होल्टेज. कारण पॅरललमध्ये कोण समान असतो हा या ठिकाणी विचारला आहे, तो काय असतो तुमचा व्होल्टेज, ओके. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. या ठिकाणी जर सामग्रीला इन्सुलेटर म्हटले तर त्याचा एक गुणधर्म काय असेल, असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. बघा या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का,
इन्सुलेटर म्हटलं म्हणजे तो इन्सुलेटर झाला. काय झाला? इन्सुलेटर तो झाला. मग इन्सुलेटरच्या प्रॉपर्टी काय असतात? तो काय करतो? करंटला ब्लॉक करतो 100%. इन्क्रीज व्होल्टेज करतो का? नो, अजिबात नाही. तो इन्क्रीज इलेक्ट्रिसिटी यूज करतो? अजिबात नाही. तो ब्लॉक करतो. कशाला? करंटला ब्लॉक करतो. एवढंच लक्षात ठेवायचं. रेजिस्टन्स आला म्हणजे तो काय करतो? करंटला ब्लॉक करतो. तो करंटला काय करतो? ब्लॉक करतो. चला पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही सर्किटच्या नोड पॉईंट किंवा जंक्शन सर्व प्रवाहाची बीजगणितीय बेरीज. बघा या ठिकाणी अल्जेब्रिक सम विचारली करंटची, वरती अल्जेब्रिक सम विचारली होती तुम्हाला. कशाची अल्जेब्रिक सम विचारली होती? व्होल्टेजची सम विचारली होती. तिथे आला होता तुमचा KVL. या ठिकाणी करंटसाठी विचारलं आहे तुम्हाला. तर याचं तुम्हाला काय येतं मित्रांनो? KCL येतं. काय येतं? KCL. ओके. आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलं काय? पॉईंट जंक्शनचं हे विचारलं आहे. काय? कोणत्या सर्किटचा नोड पॉईंट किंवा जंक्शनवर सर्व प्रवाहाची बीजगणितीय बेरीज विचारली. बघा या ठिकाणी आपण तुम्हाला मी एका आकृतीमार्फत या ठिकाणी सांगतो. बघा या ठिकाणी बघा, हा आपण I1 पकडू. ओके. हा काय करू? I2 पकडू. ओके. हा आपण आता हे दोन आत आले, यांना आपण काय करू? बाहेर घेऊ. I3 घेऊ, याला आपण I4 घेऊ आणि याला आपण I5 घेऊ. आत येणाऱ्या कोणते? बघा I1 + I2 हा आत येणार आहे. ओके. आणि बाहेर जाणारे कोण आहे? बघा I3 + I4 + I5 आहे. तर या ठिकाणी कसं असतं माहिती का? येणारा करंट बरोबर जाणारा करंट असतो. म्हणजे हा जर येणारा करंट जर तुमचा 5 आला तर जाणारा 5 असेल, आणि याची जर तुम्ही वजाबाकी केली तर तुमचं उत्तर काय या ठिकाणी येतं? 0 येत असतं. बघा ओके. म्हणून तुम्हाला एवढंच विचारलं की हे उत्तर काय येईल, तर ते काय येत असतं? बघा 0 येत असतं. आणि यावरती KVLचा पण समोर प्रश्न आहे बघा मी घेतलेला, कारण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे दोन्ही पण लॉची. ओके. त्यामुळे मी त्या प्रश्न त्या ठिकाणी घेतला आहे. ओके. बघा पुढचा प्रश्न काय? 4 व्होल्ट संभाव्य फरकासह म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दिलं आहे 4 व्होल्ट. ओके. बघा इंग्लिशमध्ये मग जास्त कळतं, मी इंग्लिशमध्ये वाचतो. रेजिस्टन्स इज, बघा रेजिस्टन्स दिला आहे विथ पोटेन्शियल डिफरन्स किती? 4 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज ओके 4 दिला आहे. बघा थर्मल एनर्जी इज बिगिंग जनरेटेड ॲट द रेट ऑफ 4 वॅट. पॉवर दिला आहे तुम्हाला या ठिकाणी. पॉवर काय दिला आहे तुम्हाला? 4 वॅट. ओके. आणि तुम्हाला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स काढायचं आहे. काय करायचं आहे? रेजिस्टन्स काढायचा आहे. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? पहिले तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला सांगतो, त्यावरून तुम्हाला काय करतो मी? रेजिस्टन्सचा फॉर्म्युला सांगतो. ओके. V²/R असतो एक पॉवरचा फॉर्म्युला. एक हा असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पॉवरचा फॉर्म्युला V²/R हा एक फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का? ओके. त्यानंतर आपल्याला यावरून रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बनवायचा जर असला, रेजिस्टन्स इकडे जातो, पॉवर इकडे येते, मग तो काय बनतो? आपला V²/P बनतो. मी या ठिकाणी इकडे लिहितो. बघा बघा व्होल्टेज किती दिला? 4. 4चा वर्ग म्हणजे असा लिहायचं तुम्हाला, आणि पॉवर किती दिली तुम्हाला? 4च दिली. जर याला कन्वर्ट केलं तर 16चे 4 येतं, आणि 4नं 16ला भागलं तर तुमचं उत्तर काय येतं? 4 येतं. मग तुम्हाला कुठे दिसते? बघा 4. नंबर 2ला तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आजच्या सेशनमध्ये प्रॉब्लेम्स खूप जास्त घेतले मी, आणि प्रॉब्लेम असे घेतले की अशा टाईपचे प्रॉब्लेम ITIला येतात. खूप साऱ्या मोठमोठाले प्रॉब्लेमची तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्हाला ते कळत नाही आणि तुम्हाला वाटतं मग प्रॉब्लेम खूप अवघड आहे. ओके. तुमची लेवल जी आहे त्या लेवलने तुम्ही जर स्टडी केला तर स्टडी करणं खूप अवघड आहे या ठिकाणी नाही. ओके. बघा हँड हेल्ड पोर्टेबल टाईप करंट ट्रान्सफॉर्मर. बघा पोर्टेबल टाईप करंट ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी त्यांनी सांगितला इज डॉटेड विच कॅन बी यूज टू द मेजर करंट लोडिंग. बघा करंट मेजर करतो, त्यानंतर तो काय आहे? करंट मेजर करतो, आणि तो एक पोर्टेबल आहे. मग तुम्हाला करंट मेजर करणारा पोर्टेबल कोण डिव्हाइस आहे तुम्हाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. कशा पद्धतीने असतो तो? अशा पद्धतीने या ठिकाणी असतो. बघा काहीतरी अशा पद्धतीने असतो तो काहीतरी, आणि या ठिकाणी एक क्लॅप असते. या क्लॅपला तुम्हाला वरती करून या ठिकाणून तुम्हाला तुमचा कंडक्टर पकडावा लागतो. ओके. आणि तो काय करतो? त्या कंडक्टरमधला करंट किती पास होतो तो त्या ठिकाणी मेजर करतो, आणि याला काय म्हणतो आपण? क्लॅम्प ऑन मीटर. काय म्हणतो? क्लॅम्प ऑन मीटर. या ठिकाणी क्लॅम्प मीटर मी दिलेले ते सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. हे व्होल्टमीटर नाही आहे, ॲमीटर नाही आहे. ॲमीटर असं जोडतो का आपण? नाही, ॲमीटर असं जोडत नाही, ते सिरीजमध्ये जोडावं लागतं डायरेक्ट लाईनच्या. ओके. आणि व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडावं लागतं लाईनच्या किंवा सप्लायच्या. ओके. तर याचं उत्तर आपलं काय असणार आहे? क्लॅम्प ऑन मीटर. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. द बकल्स रिले इज इन्स्टॉल इन. बघा बकल्स रिले ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतात आपल्याला हे माहीत असतं, पण बकल्स रिले ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करते हे आपल्याला माहीत नसतं. तर बकल्स रिले कुठं असतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हा तुमचा ट्रान्सफॉर्मर, हे तुमचं वरती जर कन्झर्वेटर जर तुम्ही लावलं तर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी असतो तुमचा बकल्स रिले. ओके. तो काय करतो? ट्रान्सफॉर्मरचे जे इंटरनल फॉल्ट असतात त्यापासून ट्रान्सफॉर्मरला काय करतो? सेव्ह करतो. ओके. तर हे कशामध्ये असतं? या ठिकाणी ऑइल असतं तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, आणि ऑइल ट्रान्सफॉर्मरमध्येच तुमचा बकल्स रिले या ठिकाणी असतो मित्रांनो. ओके. म्हणून ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. चला 22 नंबरचा प्रश्न आहे. व्हॉट इज द एक्सटेन्शन सांगितलं आहे तुम्हाला BILचं. ओके. BILचं एक्सटेन्शन तुम्हाला जर बघायचं तर झालं या ठिकाणी बेसिक इन्सुलेशन लेवल असतं. बघा
हे तुम्हाला पाठच करावं लागेल. ओके, बेसिक इन्सुलेशन लेवल तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. काय याचं BILचं काय फुल फॉर्म या ठिकाणी सांगतोय मी. ओके, कळालं तुम्हाला हा प्रश्न काय बेसिक इन्सुलेशन लेवल आहे. ओके, चला पुढचा आहे 23 नंबरचा प्रश्न. HV ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जाते. बघा, HV म्हणजे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन कोणती आहे. 11 kV 33 kV हाय ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, म्हणजे 11 kV पण त्यामध्ये येतं, 33 kV पण येतं. आपण 33 kV पर्यंत कोणता वापरतो मित्रांनो, पिन वापरतो. आपण बघतो आणि उत्तर देऊन टाकतो. पण त्यानंतर येतो तुमचा सस्पेन्शन, ज्यामध्ये आपण डिस्क लावून एक डिस्क 11 kVची आपली असते. डिस्क जेवढं व्होल्टेज वाढन तेवढ्या डिस्क आपण वाढवून त्या ठिकाणी काय करतो, त्याची लेवल आपण वाढवत असतो. त्यामुळे आपलं सस्पेन्शनसुद्धा या ठिकाणी उत्तर बरोबर येतं. म्हणून A and B बोथ आर करेक्ट. ओके, कळालं. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणते इन्सुलेटर तुम्ही वापरता, पिन टाईप इन्सुलेटरसुद्धा वापरता आणि त्या ठिकाणी सस्पेन्शन इन्सुलेटरसुद्धा वापरता. ओके, चला पुढचा प्रश्न. खूप जास्त जर स्पीड आज जर होत असेल तर मला सांगा, पुढचं सेशन आपण या ठिकाणी लेंदी या ठिकाणी थोडा घेऊ, पण त्यात काय करू आपण हळू घेऊ. ओके, बघा, ट्रान्सफॉर्मरचा कोणता भाग जास्त गरम होतो. खूप जास्त कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा झाला तुमचा ट्रान्सफॉर्मर. ओके, कोर टाईप आणि शेल टाईप दोन ट्रान्सफॉर्मर असते. तुमच्यासमोर मी कोर टाईप ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी काढला. ओके, बघा, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर एक हा का शेल टाईप आहे, हा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर कसा असतो बघा, या ठिकाणी कोर टाईप ट्रान्सफॉर्मर डायरेक्ट असा असतो. या ठिकाणी सुद्धा वाइंडिंग असते, या ठिकाणी सुद्धा वाइंडिंग असते. ओके, आणि या ठिकाणी काय असतं माहिती आहे का, इलेक्ट्रिकली काय असतो, हा जॉईंट असतो का, नाही, इलेक्ट्रिकली जॉईंट नसतो. हा मॅग्नेटिक जे फ्लक्स असतात त्याच्यानुसार तो जॉईंट असतो. ओके, बघा, तर या ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर असतं त्याची वाइंडिंग गरम होते, त्याचे कोर गरम होतात, त्याचं ऑइल गरम होतं. पण सर्वात पहिले गरम होण्यासाठी कारणीभूत कोण असतो ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. ओके, सर्वात पहिले काय होतं, तुमची वाइंडिंग गरम होत असते. त्या वाइंडिंगनं मग तुमची कोर आणि ऑइल गरम होतं, ते प्रश्न वेगळा झाला. पण सर्वात पहिले आपण सप्लाय काय कशाला देतो, वाइंडिंगला देतो. पहिले वाइंडिंग गरम होती, म्हणून या प्रश्नाचं सुद्धा आपलं उत्तर काय वाइंडिंग असतात. खूप साऱ्या मुलांनी ऑइल पण या ठिकाणी दिलं, कोर दिलं, ऑइल दिलं. ओके, आणि त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी जे हे पाहिजे होतं ते ऑल ऑफ दी पाहिजे होतं. कोणी म्हणले सगळेच बरोबर पाहिजे, कोणी म्हणजे वरचे 3 बरोबर पाहिजे, अशा मला कमेंट केल्या. पण हे नाही मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय असतं ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागतं. ओके, मग वाइंडिंग काय असते तुमची गरम होत असते. ओके, चला, प्लेट अर्थिंगमध्ये 2 समांतर प्लेटमध्ये किमान अंतर असणे आवश्यक आहे. बघा, जेव्हा तुम्ही अर्थिंग करता, प्लेट अर्थिंग, ओके, तर प्लेट अर्थिंग करताना जर त्या ठिकाणचा रेझिस्टन्स जर जास्त होत असेल, काय, जर त्या ठिकाणचा रेझिस्टन्स जर जास्त होत असेल तर तुम्हाला त्या प्लेट अर्थिंगच्या डबल पॅरलमध्ये दुसरी प्लेट अर्थिंग जोडावं लागते, प्लेट जोडावं लागते. तर या 2 प्लेटमधलं डिस्टन्स काय असतं मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. तर कधीही लक्षात ठेवा, हे सर्वात पहिले पॅरल प्लेट कशासाठी जोडतात, त्या एरियाचा जर रेझिस्टन्स जास्त होत असेल तर तो कमी करण्यासाठी पहिल्या प्लेटच्याच या ठिकाणी कशामध्ये, पॅरलमध्ये आपण दुसरी प्लेट जोडतो. याने काय होतं, रेझिस्टन्स कमी होतो. ओके, पण रेझिस्टन्स कमी होतो हे मान्य आहे, पण ह्या 2 प्लेटचं दोघांमधलं अंतर कमीत कमी किती पाहिजे, तर ते 8 मीटर असलं पाहिजे मित्रांनो. किती, 8 मीटर. 8 मीटरपेक्षा कमी ते नसलं पाहिजे, कमीत कमी 8. मग त्याच्यापेक्षा जास्त किती ठेवायचं ते आपल्या तिथल्या मीडियमवरती ते डिपेंड करतं. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय तुमचं 8 मीटर असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न 26 नंबर. वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये वापरलेले सर्व प्लग आणि सॉकेट आउटलेट टिंबटिंब असावेत. बघा, 2 पिन सॉकेट, 3 पिन सॉकेट, हे तुमचे काही सॉकेटचे प्रकार आहे. मग 2 पिन सॉकेट कसं असतं, फक्त असं असतं. या ठिकाणी तुम्हाला अर्थिंग भेटते का मित्रांनो, नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी यूज करण्यास हे तुमच्या बॉडीसाठी हानिकारक होऊ शकतं. तुम्हाला त्या ठिकाणी जर करंट लागलं तर तुम्ही जर त्या ठिकाणी तुमच्या सर्किटला ELCB जर जोडत असेल तर त्या ठिकाणी तिचा काहीही त्या ठिकाणी अर्थ राहणार नाही. म्हणून हे सॉकेट तुमचं काही कामीचं आहे का, नाही. दुसरं सॉकेट तुमचं काय असतं, अशा पद्धतीने असतं तुमचं दुसरं सॉकेट. काय, सॉकेट आहे, हे सॉकेट आहे. ओके, आणि हे सॉकेट कोणतं आहे आता, 3 पिन. ओके, आणि हे होतं काय, 2 पिन. या ठिकाणी तुमचं काय जोडता तुम्ही, हे ग्राउंड करता. ओके, असं या ठिकाणी ग्राउंड करता तुम्ही. ओके, आणि हा असतो मित्रांनो तुमचा फेज, हा असतो तुमचा न्यूट्रल. याच्या पहिले प्रश्न आलेला आहे का तुमचा फेज कोणत्या साईडला असतो. कधी लक्षात ठेवा, फेज हा तुमच्या राईट साईडला असतो आणि न्यूट्रल हा तुमचा लेफ्ट साईडला असतो. ओके, यावरती पहिले प्रश्न आलेला आहे. ओके, आणि कोणतं सॉकेट तुम्ही यूज केलं पाहिजे यावरती आपला आजचा प्रश्न आहे. तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, 3 पिन सॉकेट तुम्ही यूज केलं पाहिजे, कारण तुम्हाला त्याच्यापासून सेफ्टी होणार, डिव्हाइसला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं, 3 पिन सॉकेट. ओके, सॉकेट या ठिकाणी टाकलं नाही, पण हे काय सॉकेट आहे. ओके, चला पुढचा प्रश्न 27 नंबर. इलेक्ट्रॉनिक सोल्डरिंग कामात वापरलेले टीन आणि लीड
सर्वात पहिले टीन आणि लीड. ओके, काय असतं याचं पर्सेंटेज या ठिकाणी 60, 40 वगैरे या ठिकाणी असतं आणि याचं मेल्टिंग पॉईंट तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. इलेक्ट्रॉनिक सोल्डिंग वर्क मेल्ट्स. ओके, तर मेल्ट कोणत्या टेम्परेचरवरती हे होतं तर ते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी डिग्री पाहिजे होतं, या ठिकाणी डिग्री राहिले बघा. ओके, 183 डिग्री सेल्सिअसवरती या ठिकाणी त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो. 183 डिग्रीवरती तो काय होतो, मेल्ट त्या ठिकाणी होत असतो. ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असतं मित्रांनो, 183. जो याच्या पहिले आपला सेशन झालेला आहे कशाचा, सोल्डरिंगचा. ओके, तो पूर्ण मी सेशन खूप मोठा सेशन घेतलेला आहे आणि त्यामध्ये याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला जर याची पूर्ण इन्फॉर्मेशन जर लागली, तुम्ही आपल्या चॅनलवरती जायचं टेक्निकल यूट्यूबवाला, त्यामध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तो सेशन त्या ठिकाणी बघायचा. सेशन जर तुम्हाला थोडाफार पण आवडला मित्रांनो आणि हा सेशन जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके, चला 28 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. द ड्युअल स्टार्टर इज अ टिपिकली यूज फॉर मोटर दॅट आर रेटेड बिलो. बघा, ड्युअल स्टार्टर असतं तुमचं स्टार डेल्टा स्टार्टर असतं, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर असतं. या पूर्णची मी तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो. बघा, तुमचा ड्युअल स्टार्टर असतो 5 HP पर्यंतच्या मोटरसाठी तुम्ही वापरता. ओके, त्यानंतर असतो तुमचा स्टार डेल्टा स्टार्टर नंबर 2ला येतो, तो 15 HP पर्यंतच्या मोटरसाठी तुम्ही वापरता. कुठे कुठे 20 HP पर्यंत दिलेले आहे. ओके, 15 ते 20 पर्यंत चालतं, काही विषय नाही. ओके, त्यानंतर तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर जो असतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर काय स्टार्टर, हा तुम्ही 20 HP पासून वरती आपण वापरू शकता. ओके, 20 HPच्या वरती मोटरसाठी. ओके, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय दिलं आहे, नंबर 2लाच ऑप्शन दिलं आहे तुम्हाला. या ठिकाणी 5 kW पर्यंत तुम्ही हा वापरू शकता. ओके, बघा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स टिंबच्या व्यस्त प्रमाणात असतो. तुम्हाला XCचा फॉर्म्युला या ठिकाणी त्याच्यावरती कन्सेप्ट विचारली तर तुम्हाला तो फॉर्म्युला पहिली माहीत असते. XC बरोबर 1/2πfc हा फॉर्म्युला असतो आणि XLचा जर या ठिकाणी विचारली कन्सेप्ट तर हा असतो 2πfl असतो. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते पॅरामीटर आणि हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. तर आपल्याला याची सध्या काही गरज नाही, वरच्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला ही कन्सेप्ट विचारली. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा जो असतो तो कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, हा झाला आहे तुमचा कॅपॅसिटन्स आणि हा झाली फ्रिक्वेन्सी. या दोघांना तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तुम्ही कसं लिहू शकता, XC डायरेक्टली प्रोपोर्शनल F आणि XC इज डायरेक्टली नाही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनली, माफ करा. XC इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाला, फ्रिक्वेन्सीला, आणि हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो याला कॅपॅसिटन्सला. ओके, तर ह्या दोन्ही पॅरामीटरला तो काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तेच तुम्हाला विचारलं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असतो. तर या ठिकाणी तुम्हाला हे तर काही दिलं नाही, पण हे दिलं आहे फ्रिक्वेन्सी. ओके, करंट नाही, व्होल्टेज नाही, फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिलं आहे, म्हणून तुमचं 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ओके, बघा 30 नंबरचा प्रश्न. बघा, खूप सारे या ठिकाणी मी काय केले, प्रॉब्लेम्स घेतले, कारण तुम्हाला काय होईल, प्रॉब्लेम्सचे खूप सारे मेसेज मला आले की सर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस कुठून करा, आणि प्रॉब्लेमची प्रॅक्टिस कुठून करायला सांगितली तिथे हार्ड लेवलचे ITI लेवलचे प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी भेटत नाही मित्रांनो. त्यामुळे मी या सेशनमध्ये प्रॉब्लेम जास्त घेतो. ओके, बघा, 1200 वळणाची प्राथमिक कॉईल म्हणजे N1 दिली तुम्हाला 1200. ओके, आणि 120 वळणांची द्वितीय म्हणजे N2 किती दिली आहे तुम्हाला, 120 दिलेली आहे. ओके, पहिले लिहून घ्यायचं काय दिलं आहे, आणि आता त्याच्या प्राथमिकचं व्होल्टेज दिलं म्हणजे V1 दिला आहे तुम्हाला, किती दिला आहे, 240. आता याचा फॉर्म्युला सांगतो कसा असतो बघा, N2/N1 असतं. ओके, बरोबर, V2/V1 असतं. किमती ठेवायच्या, बस संपला विषय. बघा, किमती कशा ठेवायच्या, N2 किती दिला, 120 भागिले हा किती दिला, 1200. ओके, आणि इकडे तुम्हाला V2 किती दिला आहे आणि V1 किती दिला, तर V2 दिला आहे का नाही लिहून घ्या, आणि V1 किती दिला, 240. याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर कसं येतं बघा, या ठिकाणी 240 गुणिले 120 भागिले किती येतो तुमचा, 1200 येतो. हे 2 शून्य कट करून वरचे 2 शून्य करा, 12 आणि ह्या 12ला भाग द्या, 12×1=12 येतं, आणि 24×1=24, म्हणून तुमचं उत्तर काय आलं, 24 व्होल्ट. दिसतंय का बघा तुम्हाला, नंबर 2लाच ऑप्शन आहे 24 व्होल्ट. वरचं एखादा प्रॉब्लेम जर कन्सेप्ट क्लिअर नसेल झाली, जर काही चुकलं असेल तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला परत त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण मी सुद्धा माणूस आहे मित्रांनो, या ठिकाणी एखादी चूक होऊ शकते, त्यामध्ये काही इश्यू नाही. ओके, 100% सांगा, मी माझी चुकी या ठिकाणी 100% जाहीर करेल. ओके, चला पुढचा आहे डायोड आणि 2 ट्रान्झिस्टर म्हणून काम करणारे सेमीकंडक्टर. बघा, या ठिकाणी ट्रायकचा कन्सेप्ट विचारला. ट्रायकची या ठिकाणी काय करतो मित्रांनो, आपण सँडविच करतो त्या दोघांना, आणि ट्रायकला सँडविच करून जो कंपोनंट तुम्हाला मिळतो तो असतो तुमचा ट्रायक. काय असतो, ट्रायक.
या ठिकाणी जर तुम्हाला सेमीकंडक्टरमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये SCRची कन्सेप्ट माहीत जर असेल तर या ठिकाणी SCRला सुद्धा सँडविच करून एक कंपोनंट तयार केला जातो, तो तुम्हाला मला सांगायचं आहे. ओके, मग या ठिकाणी काय आलं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सँडविच केलं. आपण काय सेमीकंडक्टर डिव्हाइस ॲक्टिंग ॲज अ डायोड 2 ट्रान्झिस्टर. ओके, काय केलं आहे, ट्रान्झिस्टरला याकडे डायोड आणि 2 ट्रान्झिस्टर म्हणून काम करणारे सेमीकंडक्टर उपकरण टिंब आहे. तर ते कोणतं असतं मित्रांनो, तुमचा ट्रायक असतं. ओके, जर तुमचं इलेक्ट्रॉनिक जर हार्ड असेल थोडं तर मला त्या ठिकाणी तसं हे करा, काय करा, कमेंट करा. इलेक्ट्रॉनिक्सवरती आपण जास्तीत जास्त भर टाकण्याचा प्रयत्न करू. ओके, बघा इलेक्ट्रिकल DC मशीन फिरण्याचा वेग टिंबद्वारे मोजला जातो. DC असो का कोणती असो मशीन असतं, हे तुमचं ह्या झालं तुमचं शाफ्ट झालं. मित्रांनो या ठिकाणी काय करतो आपण, शाफ्टला टेकोमीटर लावतो अशा पद्धतीने, टेकोमीटर. ओके, आणि त्या टेकोमीटरचं या ठिकाणी असतं, या ठिकाणी पॉईंट असतो, तो पॉईंट याच्याद्वारे काय करतो, फिरतो, शाफ्टच्याद्वारे फिरतो आणि तुम्हाला या ठिकाणी त्याची काय होते, रीडिंग मिळते. ओके मित्रांनो, आणि ही रीडिंग जी असते आपण कशाद्वारे मोजतो, टेकोमीटरच्या. आणि टेकोमीटर काय मोजतो, जर असा प्रश्न आला तो काय मोजतो, मशीनची स्पीड मोजतो. ओके, तर या ठिकाणी तेच विचारलं आहे, ह्या मशीनची काय करायची, आपल्याला फिरण्याचा वेग मोजायचा म्हणजे स्पीड मोजायची. ती कोण मोजतो, मग हे मेगर काय मोजतो, तुमचा रेजिस्टन्स. टॉंग टेस्टर तुम्हाला मी करंट मोजतो सांगितलं. एनर्जी मीटर काय, एनर्जी मोजतो, जो काही तुमच्या घरामध्ये लावलेला असतो, कन्झम्पशन मोजतो. ओके, चला टेकोमीटर झाला तुमचा. या ठिकाणी पॉवर सर्किटसाठी आवश्यक असलेले तांब्याच्या कंडक्टरचा किमान आकार सांगायचा आहे तुम्हाला. बघा, एक असतं कॉपरचा कंडक्टर, दुसरा असतो आपला ॲल्युमिनियमचा कंडक्टर. ओके, तर तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे याचे पॉईंट दिले, पण कॉपरच्या कंडक्टरसाठी तुमचे जे घरगुती तुम्ही हे करता, मिनिमम साईज असते कशाची, कॉपर कंडक्टर रिक्वायर इन पॉवर सर्किट. पॉवर सर्किटचं या ठिकाणी विचारलं आहे आणि घरगुती म्हणजे लाईट सर्किटचं वेगळं असतं. तर पॉवर सर्किटसाठी जर विचार केला तर 1.5 पर्यंत या ठिकाणी याची साईज असते. आणि जर नॉर्मलसाठी घरगुती जर केला तर 1.5 सुद्धा चालतं आणि 1 सुद्धा चालतो. तोच जर तुम्ही या ठिकाणी ॲल्युमिनियमचा विचारला तर 2 ते 2.5 या ठिकाणी तुम्हाला चालते बघा. ओके, तर या ठिकाणी ॲल्युमिनियमचा विचारलं नाही, आपल्याला विचारलं कशाचा, कॉपरचा. आणि पॉवर सर्किटसाठी विचारलं आहे म्हणून त्याचं उत्तर काय 1.5. आणि जर तुम्हाला मीडियमसाठी विचारलं असतं म्हणजे लोडसाठी आपले लाईट फॅन वगैरे याच्यासाठी तर 1 किंवा 1.5 ओके चालतं. ओके, चला तर याचं उत्तर काय 1.5 स्क्वेअर EMF. चला पुढचे 6 व्होल्ट EMF दिला आहे, म्हणजेच तुम्हाला व्होल्टेज दिला आहे. मी इथे लिहितो बघा, व्होल्टेज दिला, किती दिला बघा, 6 व्होल्ट. ओके, हा 0 तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिला आहे. सो इज कपल टू द फुल्ली रेझिस्टिव्ह लॅम्प अँड गिवन अ करंट. बघा करंट 2 करंट दिला आहे, मग तुम्हाला 2 करंट किती दिला आहे, 2 ओहम लिहायचे पुढे. ओके, करंट किती दिला, 2 ओहम. स्रोत पूर्णपणे बघा मराठीत वाचतो, 6 व्होल्ट EMF. स्रोत पूर्णपणे प्रतिरोधक दिव्याशी जोडलेला आहे आणि 2 अँपिअरचा प्रवाह देतो. किती देतो, 2 अँपिअरचा प्रवाह देतो. सर्व तारा प्रतिकार मुक्त आहे. ओके, तर दिव्याचा प्रतिकार शोधा. कोण तारा काय म्हणजे त्यात रेजिस्टन्स नाही, तारामध्ये रेजिस्टन्स नाही आहे. मग तारामध्ये रेजिस्टन्स नाही आहे तर तुम्हाला फक्त कशाचा रेजिस्टन्स शोधायचा आहे, तुमच्या दिव्याचा म्हणजेच लाईटाचा रेजिस्टन्स शोधायचा आहे. मग लाईटाचा रेजिस्टन्स का किंवा कोणाचा रेजिस्टन्स असतो, फॉर्म्युला काय असतो, काय असतो फॉर्म्युला, काय असतो फॉर्म्युला, V/I असतो. ओके, या ठिकाणी पॉईंट या नाही त्याला 60 पकडसाल. ओके, मग व्होल्टेज तुमचा 6 व्होल्ट आणि करंट किती दिला आहे तुम्हाला 2. मग 2×6 काय, 2×6 मग तुमचा या ठिकाणी किती आलं उत्तर, 3 ओहम. दिसतंय का बघा, या ठिकाणी उत्तर काय आलं तुमचं 3 ओहम. बघा 35 नंबरचा प्रश्न आहे, द रेशो ऑफ द RMS व्हॅल्यू अँड ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यूलाच तुम्ही काय म्हणता, सरासरी मूल्य या ठिकाणी म्हणता. मग तुम्हाला लिहून घ्यायचं आहे RMS व्हॅल्यू या ठिकाणी आणि तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. तर यांचा दोघांचा रेशो किती असतो, याची किंमत काय असते, 1.11 असते. याला काय म्हणतो आपण, फॉर्म फॅक्टर. ओके, फॉर्म फॅक्टर किती आहे तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितला 1.1 आणि पिक फॅक्टर काय आहे 1.41 असतो. ओके, तर तुम्हाला ते लक्षात ठेवायचे बघा. चला तर या ठिकाणी आपलं याचं उत्तर काय आलं, फॉर्म फॅक्टर. कारण रेशो कशाचा होता, RMS अपॉन ॲव्हरेजचा. जर मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू, ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू आपण RMS व्हॅल्यूचा रेशो असतात तो तुमचा पिक फॅक्टर असता. मी या ठिकाणी तुम्हाला लिहून यासाठी सांगत नाही का मागच्या सेशनमध्येच ही गोष्ट सांगितली आहे. प्रत्येक गोष्ट परत सांगण्यात कोणताही या ठिकाणी इंटरेस्ट नाही मला. ओके, जर तुम्हाला बघून घ्यायचं असेल तर मागचा तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. चला या ठिकाणी फॉर्म फॅक्टर तुम्हाला कुठे दिसतं, या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर B. चला 36 नंबरचा प्रश्न परत प्रॉब्लेम आहे बघा. 1 किलो ओहम, 2 किलो ओहम, 7 किलो ओहमचे रेजिस्टन्स एका पुरवठ्याशी मालिकेत म्हणजे सिरीजमध्ये जोडले असतील तर एकूण प्रतिरोध आणि विद्युत प्रवाह 2 काढायचे, करंट पण काढायचं आहे.
करंट पण काढायचं आहे आणि काय काढायचं आहे, रेजिस्टन्स पण काढायचं, आर पण काढायचं. आणि दिलं काय बघा, टोटल रेजिस्टन्स काय करायचं आहे, सिरीजमध्ये दिले आणि त्यांची बेरीज करायची. 1 2 7 किती होते बघा, 10 होते. मग तुमचं हे काय आलं, 10 किलो ओम. पण 10 किलो ओम तुम्हाला इथं पण दिलं, इथं पण दिलं, इथं पण दिलं, हे तर गेला तुमचा प्रश्न. ओके, कटला ते ऑप्शन. ओके, तर आता तुम्हाला पुढं काय काढायचा, रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, V/R. व्होल्टेज किती दिला या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 30. या ठिकाणी परत झालं वाटतं, या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचा हा पॉईंट. इंग्लिशमध्ये दिलं तर डायरेक्ट कॅन्सलच झालं वाटते बघा. तर 3 रेजिस्टन्स 1 to 7 कनेक्टेड अँड सिरीज विथ सप्लाय टोटल रेजिस्टन्स अँड करंट. बघा या ठिकाणी प्रश्न, या ठिकाणी इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. या ठिकाणी 30 व्होल्ट व्होल्टेज तुम्हाला खाली दिले, तुम्हाला लिहून घ्यायचं. या ठिकाणी जागा पुरणार नाही, मी या ठिकाणी घेतो बघा. R = V/I आपलं या ठिकाणी आहे. आपला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रेजिस्टन्स काढला, सॉरी माफ करा, आपल्याला काय करायचं आता, करंट काढायचा. I = V/R असतो. आपल्याला व्होल्टेज किती दिलं आहे, 30 व्होल्ट. आणि आपला रेजिस्टन्स किती आला होता, 10 किलो ओम. किती, 10 किलो ओम. 10ला किलोमध्ये लिहायचं, 10⁻³ मी या ठिकाणी लिहून घेतो. तर या ठिकाणी भाग जर दिला मित्रांनो, हा 0 आणि हा 0 काढतो मी, वरती राहिले 3, वरती राहिले 3 आणि खाली काय राहिला, 10⁻³ यालाच आपण कसं लिहू शकतो बघा, 3 गुणिले हा जर 3 वरती गेला तो मायनस होतो, म्हणून -3 येते. ओके, मग हे उत्तर काय आलं आपलं, 3 मिली ॲम्पियर. ओके, हा काय आला तुमचा करंट आला. आणि हे किती आलं, रेजिस्टन्स 10 किलो ओहम. तर असं कुठं दिसतंय का तुम्हाला बघा, 10 किलो ओहम तुमचा रेजिस्टन्स असेल आणि 3 मिली ॲम्पियर तुमचा काय असेल, करंट असेल. ऑप्शन नंबर 3 चांगल्या पद्धतीने बघून घ्यायचं. ओके, असेच प्रश्न या ठिकाणी काय येतात, ITL येतात. प्रॉब्लेम जर चांगले असेल, तुम्हाला आवडले, तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी एवढी मेहनत आम्ही या ठिकाणी घेतोय. एका जणाला टायपिंगसाठी क्वेश्चन देतो, एक जण क्वेश्चन काढतो, मी त्या ठिकाणी क्वेश्चन ॲनालिसिस करतो, मी पहिले 2-3 वेळेस टेस्ट देतो, पण तरीसुद्धा माझ्याकडून थोड्याफार चुका होत्या, त्याच्यासाठी माफ करा या ठिकाणी. पण जर तुम्हाला सेशन जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून सेशन लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला त्या ठिकाणी परत या ठिकाणी काम करण्याचं एक हुरूप येतं, आम्हाला काम करावं वाटतं. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ओली बॅटरी आहे, म्हणजे तुम्हाला वेट्स कोणती विचारली, कोरडी का नाही ओली, वेट बॅटरी विचारली, म्हणजेच ओली बॅटरी कोणती आहे ती विचारलं आहे. खालून सांगतो तुम्हाला, गॅल्व्हॅनिक सेल काय असती, कोरडी आहे, कोरडी ही बिंग कोरडी आहे. क्लर्क सेल कोरडी आहे. डॅनियल पण म्हणजेच व्होल्टेक सेल आपण त्याला कुठे कुठे म्हणतो बघा, डॅनियल म्हणजे व्होल्टेक सेल, ती सुद्धा कोरडी आहे. सर्वांना माहिती आहे ॲटोमोबाईलसाठी आपण कोणती बॅटरी वापरतो, लीड ॲसिड बॅटरी, आणि त्यामध्ये आपण काय भरतो त्यामध्ये लीड ॲसिड बॅटरीमध्ये हे भरतो ना, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड भरतो. ओके, आणि ते काय असतं, पाणी, आणि त्या ठिकाणी आपण ॲसिड त्यामध्ये यूज करतो. पाण्यामध्ये ॲसिड टाकतो का, ॲसिडमध्ये पाणी टाकतो बघा, पाण्यात ॲसिड टाकतो नॉर्मली. ओके, तर त्या ठिकाणी तुमची ओली बॅटरी कोणती, मग लीड ॲसिड बॅटरी आहे. चला पुढचा प्रश्न आहे तुमचा 38 नंबरचा. चोकमुळे ट्यूब लॅम्प सर्किटचा पॉवर फॅक्टर काय होतो. चोक सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहीत पाहिजे कसा असतो, असा असतो. मग चोक कसा असतो तुमचा, इंडक्टिव्ह असतो. इंडक्टिव्हचा पॉवर फॅक्टर काय असतो, लॅगिंग असतो बाई, काय असतो, लॅगिंग असतो. मग एवढीच कन्सेप्ट या ठिकाणी होतो. जर तुम्ही या ठिकाणी तुमची ट्यूबलाईट आहे, ट्यूबलाईटमध्ये तुम्ही काय केलं, या ठिकाणी चोक वापरला, म्हणून तू काय झाला, इंडक्टिव्ह झाला. इंडक्टिव्हचा या ठिकाणी पॉवर फॅक्टर काय आहे, या ठिकाणी तोच विचारलं आहे. चोकमुळे पॉवर फॅक्टर काय होईल, लॅगिंग होईल. लिडिंग आहे का नाही, 0 2 काहीच नाही, या ठिकाणी काय लॅगिंग आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा, क्षमता टिंबटिंबने प्रभावित होत नाही. कॅपॅसिटन्स इज नॉट अफेक्टेड. बघा कॅपॅसिटन्स C = A/D तुम्हाला माहिती आहे, A/D. इथं ε0 εr म्हणजे काय आहे, परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह ही झाली रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणि ही झाली ऑब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ओके, चला मग या ठिकाणी कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कोणाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एरियाला काय झाला, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला. ओके, कशाला, एरियाला तो झाला डायरेक्टली प्रोपोर्शनल, आणि डिस्टन्सली झाला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे तुम्हाला पॅरामीटर लक्षात आले पाहिजे. आणि तुम्हाला कॅपॅसिटन्स नॉट अफेक्ट म्हणजे अफेक्ट कोणत्या गोष्टीवरती करत नाही ते विचारलं आहे बघा. प्लेटचा एरियानुसार तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणून एक वाढला तर दुसरा वाढतो, म्हणून इथे अफेक्ट करतो. ओके, मग हे आपलं उत्तर असणार आहे का, नाही. डिस्टन्स बिटवीन प्लेटच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डिस्टन्स वाढलं तर या ठिकाणी कॅपॅसिटन्स कमी होतो, म्हणून या ठिकाणी सुद्धा अफेक्ट करतो, हे सुद्धा आपलं उत्तर नाही आहे. डायलेक्ट्रिक मीडियम मित्रांनो, या ठिकाणी काय असतं माहिती आहे का, आपल्या कॅपॅसिटन्समध्ये डायलेक्ट्रिक मीडियम असतं. ओके, ते वाढलं किंवा कमी झालं तर आपल्या कॅपॅसिटन्सवर परिणाम होतो, त्यामुळे हे सुद्धा उत्तर नाही आहे. द फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथं कुठे बघायला भेटली का, नाही. फ्रिक्वेन्सीवरती हा अफेक्ट करत नाही, त्याच्या डायरेक्टली आणि इन्व्हर्सली नाही आणि डायरेक्टली नाही, प्रोपोर्शनल नाही, काहीच नाही. तो त्याचा आणि याचा काही संबंधच नाही, लांब आहेत ते दोघं. ओके, म्हणून या ठिकाणी आपलं याचं उत्तर काय असणार आहे,
द फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सीचा या ठिकाणी काहीही अफेक्ट होत नाही. ओके, सेशन जर जास्त स्पीडनं होत असेल तर नक्कीच कमेंट करा, मी त्याला पुढच्या सेशनमध्ये कवर करतो. ओके, तर प्रत्येक 4 पिको फॅरडचे 2 आहे बघा. किती दिले? 4 पिको फॅरडचे 2 दिले. किती दिले? 2 दिले. मग तुम्हाला या ठिकाणी कशामध्ये जोडणे आहे ते सगळं बघून घ्यायचं. 4 कॅपॅसिटर मालिकेत म्हणजे सिरीजमध्ये या ठिकाणी कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये जोडला, कशामध्ये? सिरीजमध्ये जोडला तर याची कन्सेप्ट कोणती असते मित्रांनो? रेझिस्टन्सच्या पॅरललची कन्सेप्ट इथे आपल्याला लावावं लागते, ती आपण लावू. बघा, रेझिस्टन्सच्या पॅरललची कन्सेप्ट कशी असते? जर या ठिकाणी सारख्याच रेझिस्टन्सचे काही रेझिस्टन्स जर पॅरललमध्ये जोडले असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण R/N घेतो. मग तोच या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला? C/N घ्यावं लागेल. कॅपॅसिटन्स किती दिला आहे तुम्हाला? 4 दिला आहे. आणि ते किती कॅपॅसिटर दिले तुम्हाला? 2 दिले. मग नंबर ऑफ कॅपॅसिटरची संख्या 2 झाली. मग 2 दुनी 4. जर कळलं नाही तर सेशन परत बघा रे पोराहो. बघा, 2 दुनी 4. मग उत्तर काय आलं? 2. दिसतंय का? 2 नंबर 1लाच आहे बघा. 2 डायरेक्ट मारायचं. नंबर 2 पिको फॅरेडेच असणार या ठिकाणी. जर पिको मायक्रो दुसरं काय असतं तेच युनिट या ठिकाणी आलं असतं. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे आपण सेशन आजचा जास्त स्पीडने घेतला मला तरी असं वाटतं, कारण आपण रोज सेशन 1 तास 2 मिनिट 3 मिनिट असं घेत असतो. आजचा आपला सेशन एकदम म्हणजे 10 ते 15 मिनटं आपला लवकर होणार आहे. ओके, बघा, इलेक्ट्रिकल उपकरणाच्या इंडिकेटर प्रकारची टिंब मूव्हिंग सिस्टम अधीन आहे. जर मराठीत वाचलं तुम्हाला इथे ढेकळं कळणार नाही, म्हणून इंग्लिशसुद्धा रेफर करायचं. ओके, द मूव्हिंग सिस्टम ऑफ द इंडिकेटर टाईप. बघा, इंडिकेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो. इंडिकेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट हे बघा डिव्हाइस सबस्टंट टू. बघा, इलेक्ट्रिकल उपकरणाच्या इंडिकेटर प्रकारचे टिंब मूव्हिंग सिस्टम अधीन आहे. कोणती मूव्हिंग सिस्टम या ठिकाणी अधीन आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारले. बघा, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये 3 टॉर्क असतात: डिफ्लेक्टिंग, कंट्रोलिंग आणि डॅम्पिंग. हे टॉर्क शिवाय तुमचं त्या ठिकाणी इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट चालू शकत नाही. तेच तुम्हाला विचारलं की ते कोणते टॉर्क आहे. ओके, तर मित्रांनो त्या ठिकाणी कोणते टॉर्क असतात? डिफ्लेक्टिंग असतो, जो काही काय करतो, हा जर तुमचा मीटर असेल तर हा तुमचा काटा काढतो, डिफ्लेक्ट करतो पुढे. ओके, त्यानंतर कंट्रोलिंग काय करतो? जर तुमची ही रीडिंग 1 2 3 आणि ही जी रीडिंग असेल तर या रीडिंगपासून तुम्हाला वापस काटा परत आणायचा, सप्लाय काढून घेतल्यानंतर तर हा काटा परत आणण्यासाठी काय करतो? कंट्रोलिंग या ठिकाणी यूज होतो. त्यानंतर राहिला तुमचा डॅम्पिंग इडीकरण, फ्लुइड डॅम्पिंग आणि एअर फ्रिक्शन डॅम्पिंग हे डॅम्पिंगचे प्रकार आहे. आणि कंट्रोलिंगचे ग्रॅव्हिटी कंट्रोल आणि कोणता आहे तुमचा? सांगा मला. ग्रॅव्हिटी कंट्रोल एक आहे. ओके, आणि दुसरा स्प्रिंग कंट्रोल. ओके, स्प्रिंग कोणती वापरली? फॉस्फरसची वगैरे स्प्रिंग वापरली जाते. काटा कशाचा असतो? ॲल्युमिनियमचा असतो, कमी वजनाचा. ओके, तर या ठिकाणी काय करतो मग? डॅम्पिंग काय करते? हा काटा या ठिकाणी ऑसिलेट होऊ देत नाही, म्हणजे असा ऑसिलेट होऊ देत नाही, एकाच ठिकाणी टिकून ठेवण्याचं ते काम करतो. तो कोणता असतो? डॅम्पिंग, कंट्रोलिंग सगळे. मग हे टॉर्क तुमचे सगळे या ठिकाणी तुम्हाला कामा येतात. मग तुमचं उत्तर काय असणार? ऑल ऑफ धिस. ओके, चला पुढचा प्रश्न. PMMC यंत्रामध्ये फिरत्या प्रणालीच्या स्पिंडल टिंब मदतीने दोन्ही बाजूंनी समर्थन प्रदान केले जाते. बघा, तुम्हाला तुमची मोटर माहीत असेल. तुमचा अशा पद्धतीनं या ठिकाणी काय असतो? रोटर असतो. ओके, आणि अशा पद्धतीनं शाफ्ट असतो. बघा, तुम्हाला तुमचा शाफ्ट जर या ठिकाणी ठेवायचा आहे कशावरती? एकदम कॉन्स्टंट, तर तुम्हाला या ठिकाणी बेरिंग लावा लागते का नाही? लावा लागत. त्या कुठे असतात? तुमच्या एंडरिंग ज्या असतात दोन्हीकडच्या एंड प्लेट त्याच्यामध्ये ते असतात. हे बेरिंग लावा लागते. हे बेरिंग कोणते असते? एक तर बॉल बेरिंग असते किंवा मग रोल बेरिंग असतात. हे बेरिंग या ठिकाणी वापरतो. तेच या ठिकाणी विचारलं आहे की PMMC डिव्हाइस इज स्पिंडल. काय करायचं आहे? तुम्हाला स्पिंडल मूव्हिंग सिस्टम सपोर्टेड. या स्पिंडलला काय करायचे? तुम्हाला सपोर्ट करायचं. तुम्हाला कोणत्या बेरिंग या ठिकाणी लागेल? मित्रांनो, मी एक सेशन घेतला होता पाठीमागं, लाईव्ह होता तो. लाईव्हमध्येच या ठिकाणी कट झाला, तो रेकॉर्डेड या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आता नाही. तर त्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की जे आपले इन्स्ट्रुमेंट आहेत, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये एकच प्रकारची बेरिंग वापरतो, ती असते ज्वेल बेरिंग. कोणती? ज्वेल बेरिंग. आणि ज्वेल बेरिंगच्या माध्यमातून आपण काय करतो? स्पिंडलला या ठिकाणी सपोर्ट देत असतो. ओके, मग स्टील नाही आहे, बुश वगैरे नाही, गन मेटलची पण नाही. या ठिकाणी काय? गन मेटल मशीनमध्ये आपण वापरत असतो. या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट जे आपले मेजरिंग इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये ज्वेल बेरिंगच आपण त्या ठिकाणी वापरतो. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे. द सेन्सिटिव्हिटी ऑफ द व्होल्टीमीटर इज एक्सप्रेस. बघा, सेन्सिटिव्हिटीचा पहिले सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. सेन्सिटिव्हिटी म्हणजे टॉर्क टू वेट रेशो असतो. काय? टॉर्क टू
वेट रेशो असतो, काय सेन्सिटिव्हिटी. आणि याचा तुम्हाला या ठिकाणी काय व्होल्टमीटरसाठी या ठिकाणी त्याचा युनिट विचारला आहे. व्होल्टमीटरची संवेदनशीलता टिंब यात मोजली जाते. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही कशामध्ये मोजली जाते, इथं आणि इथं तुम्ही कन्फ्यूज झाले, पण ती मोजली जाते ओहम पर व्होल्टमध्ये. कशामध्ये? ओहम पर व्होल्टमध्ये. काय सेन्सिटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, कशाचा रेशो असतो, टॉर्क टू वेट रेशो असतो. युनिट काय झालं मग याचं, ओहम पर व्होल्ट. ओके, चला 44 नंबरचा प्रश्न आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, 1 मिनिटासाठी 10 एम्पियरचा विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा सर्किटमधून चार्ज, बघा चार्ज काढायचा, चार्जमध्ये असतो क्यू. ओके, आणि क्यूचा फॉर्म्युला तुमचा काय असतो, IT. मग त्याचे खूप सारे क्यू इज इक्वल टू CV, क्यू इज इक्वल टू CV स्क्वेअर. त्या ठिकाणी आपण किमती जसं ठेवल्या सीची Vची किंमत तशा हे होतात. क्यू इज इक्वल टू एक असतो NE, चार्ज बनून फॉर्म्युला आला आपला हा. ओके, हे सगळे फॉर्म्युले या ठिकाणी आहे. आपल्याला गरज आता क्यू इज इक्वल टू ITची. क्यू म्हणजे चार्ज, I म्हणजे करंट, T म्हणजे टाईम. तुम्हाला दिला 1 मिनिट टाईम दिला, त्याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला सेकंदमध्ये, कारण इथे कधी सेकंदमध्ये तुम्हाला या ठिकाणी किंमत ठेवावी लागते. आणि करंट दिला, करंट 10 एम्पियर ठेवा, त्याला गुणिले करायचे, कारण इथे असतं गुणिले. एक म्हणजे काय, 1 ठेवून द्या, गुणिले 60 करा, किंवा डायरेक्ट 60 करा, काही नाही. 1ला कितीने गुणलं तर उत्तर तेच येतं. ओके, बघा या ठिकाणी 6 1 6 आणि हे 2 0 गुणाकार करायच्या सोप्या पद्धती या ठिकाणी शिकून घ्या. 6 1 6 आणि 2 0 ठेवले म्हणून उत्तर काय आलं, 600 कुलम. काय, 600 कुलम. कुलम काय आहे, चार्जचं युनिट आहे. ओके, म्हणून 600 कुलम कुठे दिसतंय का बघा या ठिकाणी, बघा 600 कुलम. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वॅटमीटर फक्त AC साठी वापरतात, म्हणजे AC इन्स्ट्रुमेंट सप्लायवरती वापरतात. बघा इंडक्शन टाईप या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं, आणि PMMC मी सांगितलं होतं. ओके, PMMC फक्त DCवरती वापरतो आपण, आणि इंडक्शन होते इंडक्शन कशासाठी, ओन्ली DCसाठी, AC आपण वापरतो. मग या ठिकाणी इंडक्शन कुठे दिसतंय का, डायनामोमीटर टाईप. या ठिकाणी डायनामोमीटर दोन्हीसाठी वापरतात, ही येणार नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक पण येणार नाही, डायनामोमीटर नाही. बघा इंडक्शन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, इंडक्शन टाईप वॅटमीटर. कोणतं वॅटमीटर फक्त ACवरती वापरलं जाईल मित्रांनो, इंडक्शन टाईप वॅटमीटर असेल, जे की फक्त आपण काय करतो, ACवरती वापरत असतो. मला तरी वाटतं मित्रांनो सेशन खूप जोरात या ठिकाणी घेतला आपण, तर तशा कमेंट करा मला, आपण पुढच्या सेशनमध्ये या ठिकाणी कवर करू. बघा मऊ ग्राफाईट ब्रशचे संपर्क क्षेत्र म्हणजे एरिया किती आहे, 5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके आहे. जर त्याची वर्तमान घनता म्हणजे डेन्सिटी दिली, करंट डेन्सिटी किती दिले, 9 एम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर दिली असेल, तर तो किती प्रमाण या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सुटलं आहे बघा. आणि मित्रांनो माफ करा, या प्रश्नासाठी या ठिकाणी पॉईंटसुद्धा देण्यात विसरलो आहे मी. ओके, या ठिकाणी पॉईंट देण्यात आले पाहिजे होते 2 पॉईंट, पण या प्रश्नासाठी पॉईंट नाही टाकले, म्हणजे मार्क नाही टाकले. तर त्या ठिकाणी जो टायपर होता त्याच्याकडून या ठिकाणी इश्यू झाला असेल, होऊ शकतं, काही विषय नाही. बघा या ठिकाणी तुम्हाला करंट डेन्सिटी, सर्वात महत्त्वाचं करंट डेन्सिटी काय असते बघा, ॲम्पियर पर मीटर असते. काय असते, ॲम्पियर पर मीटर. याला काय म्हणू शकतो तुम्ही, ॲम्पियर हे कशाचं युनिट आहे, करंटचं आहे, आणि मीटर कशाचं आहे, एरियाचं आहे. मग यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे करंट डेन्सिटी बरोबर काय आहे तुमचं, करंट डेन्सिटी म्हणजे करंट अपॉन एरिया झाला, याच्यानुसार तो आपण हे काढून घेतलं. ओके, या ठिकाणी जर किमती आपण ठेवल्या, आयची किंमत आपल्याला दिली का या ठिकाणी, नाही, आय काढायचं आहे. मग याला जर फिरवलं आपण, आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला अशा पद्धतीने लिहितो, कारण तुम्हाला या ठिकाणी कळत नाही बघा. ओके, ही करंट डेन्सिटी मी ID डिनोट केली. ओके, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, करंट करायचं, म्हणून करंट हे दोघं काय होते, गुणाकारात येते, ID गुणिले एरिया. ओके, मग तुम्हाला ID किती दिला, ID 9 दिला आहे, आणि एरिया किती दिला आहे, 5 दिला आहे. मग 9 5 45 तुमचं उत्तर येतं आहे. मग 45 एम्पियर हा करंट तुमचा आला. किती, 45 एम्पियर. मग कुठे दिसतं आहे का, हे नाही, इथे दिसतं आहे बघा 45 एम्पियर. करंट डेन्सिटी, व्होल्टेज डेन्सिटी तुम्हाला आली पाहिजे. करंट डेन्सिटी मी काय सांगितली तुम्हाला, करंट डेन्सिटी ॲम्पियर पर मीटर खूप वेळेस येते. तर मॅग्नेटिक फील्ड तिकडं फ्लक्स डेन्सिटी असते ती वेबर पर मीटर स्क्वेअर असते. ओके, या ठिकाणी ॲम्पियर पर मीटर असते, व्होल्टेजसाठी व्होल्ट पर मीटर असते, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याच्यानुसारच आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी सोडू शकतो. जर युनिट माहीत असलं त्याच्यानुसार आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. जर फॉर्म्युला माहीत असेल तर त्याच्यानुसार आपण युनिट तयार करू शकतो. जर तुमची 12वी जर PCMB ग्रुपमध्ये झाली असेल, किंवा PCM किंवा PCBमध्ये झाली असेल सायन्स, तर तुम्हाला फिजिक्समध्ये हे सगळं काही शिकायला भेटलं असेल मित्रांनो. तर नसन झाले तर आता इलेक्ट्रिकल जर तुम्ही कंप्लीट केलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचं या ठिकाणी झालं असेल. बघा एक हीटर आहे, त्याचा व्होल्टेज दिला आहे तुम्हाला 250 व्होल्ट,
वर 4 एम्पियरचा करंट निर्माण करतो तो किती वीज वापरेल म्हणजे तुम्हाला किलोवॅट या ठिकाणी दिलंय, किलोवॅटमध्ये तुम्हाला उत्तर काढायचं म्हणजे तुम्हाला पॉवर काढायची. पॉवरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, V/I असतो. ओके, तर तुम्हाला व्होल्टेज दिलं आहे 250 आणि करंट दिला 4 एम्पियर. डायरेक्ट साधा सिंपल गुणाकार करायचा. 25 किती होते 100 आणि हा शून्य जसाच तसा वापरायचा. 1000 तुम्हाला इथे कुठे दिसतंय का नाही. मग याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला किलोमध्ये. मग याला काय करायचं तुम्हाला परत 1000ने भागायचं. 1000. ओके, मग या ठिकाणी तुमचं उत्तर काय आलं 1 किलोवॅट. 1 किलोवॅट कुठे दिसतंय का? ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. बघा 3 प्रश्न राहिले फक्त आता. बघा विच ऑफ द फॉलोइंग काय या ठिकाणी ब्राईट मटेरियल प्रोड्यूस ग्रीन कलर. बघा ब्राईट मटेरियल ग्रीन कलर प्रोड्यूस करतंय तर कोणतं मटेरियल ते. बघा या ठिकाणी तुम्हाला पहिले या ठिकाणी काय राहत होत्या, या ठिकाणी फ्लोरोसंट म्हणजे ट्यूब राहत होते, फ्लोरोसंट ट्यूब. आणि फ्लोरोसंट ट्यूब कशाच्या होत्या? काचाच्या होत्या. आणि त्या काचाच्या आतमधून एक फॉस्फरस कोटिंग करायची. काय याची? फॉस्फरसची कोटिंग करायची. आणि फॉस्फरसची कोटिंग कशाची असायची? झिंक तुमचा हे काय या ठिकाणी झिंक बेरियम सिलिकेट असायचा, कॅडमियम सिलिकेट असायचा, मॅग्नेशियम टंगस्टन असायचा, झिंक सिलिकेट सेपरेट असायचा. ह्या फॉस्फरसच्या कोटिंग असायच्या. जी कोटिंग केली तो कलर आपल्याला त्यामधून बाहेर भेटत होता, कारण रेडिएशनच्या मदतीने आपल्याला त्या ठिकाणी लाईट भेटतो. त्यामधून आलं रेडिएशन की त्या ठिकाणी चेंज व्हायचं आणि समोर कलर चेंज व्हायचा. ओके, तर तुम्हाला आता हिरव्या रंगाचं विचारलं. बघा झिंक सिलिकेट कॅडमियम वगैरे या ठिकाणी बहुतेक तर ब्ल्यू कलर दाखवतात. काय? ब्ल्यू कलर. मॅग्नेशियम हा राखाडी कलर दाखवतो. कसा? राखाडी कलर दाखवतो. आणि राहिला तुमचा झिंक सिलिकेट तो दाखवतो तुमचा हिरवा रंग. कोणता? हिरवा रंग. या पहिले सुद्धा एका सेशनमध्ये सांगितलं आहे मी याच्याविषयी. कोणता होता तो? इल्युमिनेशन चॅप्टरचा. ओके, तर तुमचं या ठिकाणी उत्तर काय आहे मग? झिंक सिलिकेट. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. थर्मोकूपल नाही थर्मोकपल पाहिजे होते इथं. काय? थर्मोकपल वापरून खालीपैकी काय मोजले जाते? थर्मो म्हणजे काय? हीट झाली. हीट म्हणजे काय? गरम. आता हा गरम हीट मोजण्यासाठी आपण वापरतो थर्मोकपल. म्हणजेच काय? टेम्परेचर. सर्वात सोपं टेम्परेचर म्हणजे नावातच उत्तर या ठिकाणी टेम्परेचर. थर्मोकपल काय मोजतो? तर थर्मोकपल काय मोजतो? टेम्परेचर. व्होल्टेज मोजणारा कोण? व्होल्टीमीटर असतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज झाला. व्हेलॉसिटी म्हणजे तुमची स्पीड वगैरे झालं. ओके, या ठिकाणी हे वापरतो मग आपण नाही. थर्मोकपलसाठी आपण काय वापरतो? टेम्परेचर. व्हेलॉसिटी आपण वापरत नाही. पण थर्मोकपल आपल्याला काय मोजतो? टेम्परेचर मोजतो. चला पुढचा प्रश्न आहे बघा आपला या ठिकाणी 50 नंबरचा प्रश्न राहिला आहे. बघा इथं बघा ब्रिज रेक्टिफायर. रेक्टिफायरचे हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह असे 2 प्रकार सर्वात पहिले पडतात. तुम्हाला माहिती आहे. एकच मिनिट सेट होत नाही माझ्याकडनं. बघा झालं सेट. ओके, ब्रिज रेक्टिफायरमध्ये पहिले तर हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर आपण वापरतो. हाफमध्ये फक्त एक वापरतो आपण. काय? हाफमध्ये फक्त एक वापरतो. आता फुल आला इथं. ओके, फुलमध्ये मग सेंटर टॅप आणि ब्रिज असे 2 प्रकार. सेंटर टॅपमध्ये 2 वापरतो आणि ब्रिजमध्ये 4 वापरतो. तुम्हाला विचारलं आहे आता ब्रिजचं. ब्रिजमध्ये कोणते वापरतात? बघा या ठिकाणी इफिशियन्सी डायरेक्ट याच्यापेक्षा हाफ असते आणि याची 100%. तर याची डायरेक्ट हाफ होते, कारण एका सायकलला तो पॉझिटिव्ह असतो, दुसऱ्या सायकलला निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह असला म्हणजे त्या ठिकाणून सप्लाय समोर पास होणार आहे का नाही. या ठिकाणून काय होतं? एक जर निगेटिव्ह असला दुसरा पॉझिटिव्ह होतो, दुसरा पॉझिटिव्ह पहिला निगेटिव्ह असे या ठिकाणी चालते. ओके, या ठिकाणी सुद्धा 2 पहिले पॉझिटिव्ह असेल तर दुसरे 2 निगेटिव्ह असणार, दुसरे 2 पॉझिटिव्ह असेल तर पहिले 2 निगेटिव्ह असणार. असा या ठिकाणी सिस्टम असतो. तर या ठिकाणी तुम्हाला ब्रिजसाठी विचारलं. ब्रिजमध्ये किती असतात मित्रांनो? 4. ऑप्शन नंबर बी बरोबर आलं आहे. बघा 51 नंबर. इलेक्ट्रिक लोखंडाला गरम करणारे घटक बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता मिश्र धातूचा वापर केला जातो? विच ऑफ द फॉलोइंग अलॉय इज यूज टू मेक इलेक्ट्रिकल आयर्न अ हिटिंग एलिमेंट. बघा हिटिंग एलिमेंट आहे कोणता तुमचा? कोणता आहे खालील बघायचं तुम्हाला कोणता आहे. तो काय करतो? अलॉय आहे तो एक. काय? तो इलेक्ट्रिकल आयर्नमध्ये म्हणजे तुमच्या शेगडीमध्ये हो तुमच्या इस्त्रीमध्ये तो वापरला जातो. तो कोणता असतो? ती नायक्रोमची तार असते. बघा नायक्रोमची तार एक अलॉय. नायक्रोम म्हणजेच निकेल प्लस क्रोमियम. बहुतेक मला आठवत नाही पण निकेल प्लस क्रोमियमच असला पाहिजे. पण एकदा चेक करून घ्या, मला आठवत नाही आहे कशाच तरी हे अलॉय. कधी कधी पेपरला विचारलं जातं डायरेक्टली. मग हा क्रोमियम असतो जो की काय करतो मित्रांनो? त्या ठिकाणी हीट निर्माण करतो. तुमच्या घरची जी शेगडी असते तुम्ही ती कॉईल आणता ती कशाची असते? क्रोमियमची असते. त्या ठिकाणी मित्रांनो हीट का निर्माण होते? कारण त्या ठिकाणी I2R लॉस होतो जेव्हा आपण करंट पास करतो, कारण त्याचा रेझिस्टन्स जास्त असतो. त्यामुळे त्या ठिकाणी करंटला अडथळा निर्माण होऊन त्या ठिकाणी काय होते? हीट निर्माण होते. ओके, म्हणून याचं उत्तर काय आहे बघा या ठिकाणी? क्रोमियम. ऑप्शन नंबर 4 बी. ओके, बघा 52 नंबर. या ठिकाणी जास्त आहे का एक एक्स्ट्रा? बघा खालीलपैकी कोणत्यामध्ये तापमान बदलल्यावर प्रतिकार शक्तीमध्ये बदल होणार नाही?
इन विच ऑफ द फॉलोइंग चेंज इन रेजिस्टन्स विल नॉट टेक प्लेस व्हेन द टेम्परेचर इज चेंज. बघा ZTCचा तुम्हाला कन्सेप्ट विचारला म्हणजे झिरो टेम्परेचर कोएफिशियंट. टेम्परेचर वाढो, काय टेम्परेचर वाढो अगर टेम्परेचर कमी हो. ZTCमध्ये काही इश्यू येत नाही. तर खालीलपैकी कोण हा ZTC म्हणजे झिरो टेम्परेचर कोएफिशियंट हे तुम्हाला विचारलं आहे. कालच्या सेशनसुद्धा ZTC मी एका ठिकाणी उच्चारताना हे केलं म्हणजे तो झिरो टेम्परेचर कोएफिशियंट होता, मी तो याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हटलं, तो होता कॉन्स्टँटन. ओके, तर या ठिकाणी कॉन्स्टँटन तुम्हाला दिसणार नाही. ओके, जर तुम्हाला झिरो टेम्परेचर कोएफिशियंटची कन्सेप्ट मी काल सांगितली आणि त्याचा जर पूर्ण अभ्यास केला असता तर हा आजचा प्रश्न तुम्हाला आला असता. ओके, तो मित्रांनो निकेल वगैरे नसतो, क्रोमियम नसतो आणि कोणता आहे प्लुटोनियम असला पाहिजे होतो, पेटिनुअम झाला इथं, हा पण नसतो, तो असतो मॅग्नेनियम. कॉन्स्टँटन आणि मॅग्नेनियम हे दोघंसुद्धा झिरो टेम्परेचर कोएफिशियंट या ठिकाणी असतात याचा मित्रांनो. ओके, म्हणून या ठिकाणी झिरो टेम्परेचर कोएफिशियंट विचारला जो काही टेम्परेचरवरती डिपेंड नसतो तो असतो मॅग्नेनियम. कॉन्स्टँटनची कन्सेप्ट मी तुम्हाला काल क्लिअर केली होती. आज मॅग्नेनियम म्हणजे प्रत्येक टेस्ट ही समोरच्या टेस्ट जी असणार आहे ती पहिल्या टेस्टवरती डिपेंड असणार आहे. म्हणून तुम्हाला सर्व पाठीमागच्या टेस्टसुद्धा सोडवायचे. आपली आजची तिसरी टेस्ट होती, चौथी टेस्ट आहे. पाठीमागच्या तिन्ही टेस्टचं सुद्धा तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ बघून घ्यायचे. ओके, तर हा आपला शेवटचा या ठिकाणी प्रश्न होता. या ठिकाणी आज आपण या ठिकाणी 51 प्रश्न यासाठी घेतले की पाठीमागं एक जो क्वेश्चन होता त्या ठिकाणी त्याला 2 मार्क देण्याचं मी विसरलो आहे, म्हणून या ठिकाणी 52 प्रश्न भरले बघा. ओके, म्हणून त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालं नाही. 52 प्रश्न या ठिकाणी आपण घेतले पूर्ण. किती 52 नाही घेतले, 51 प्रश्न घेतले. किती घेतले 51 आणि मार्क किती त्याचे 100, कारण एका प्रश्नाला आपण या ठिकाणी काय दिलं नाही, मार्क दिले नाही. ओके, अशा पद्धतीनं आपला आजचा सेशन या ठिकाणी 55 नाही तर 56-57 मिनिटात कव्हर झाला आहे. ओके, परत एकदा सांगतोय अशा टेस्ट सिरीजसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती नवीन असेल तर परत सबस्क्राईब करा, परत एकदाच सबस्क्राईब करा, 2दा जर केलं तर निघून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन या ठिकाणी ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची इन्फॉर्मेशन मेसेजद्वारे येईल. ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि असंच नवीन एक टेस्ट आपण 5वी उद्या घेणार आहे, त्या ठिकाणी आपण परत भेटूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी थांबूया आपण.